राज्यातला आणखी एक उद्योग गुजरातला जाणार. सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला गेल्याचा वडट्टीवारांचा दावा आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपूरमधील प्रस्तावित प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा करण्यात आलाय. विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी ट्विट करत या संदर्भात आरोप केले. दरम्यान विजय वडट्टीवार यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, असं ट्विट आता विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केलंय. महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेलाय. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत 18,000 कोटींची गुंतवणूक होणार होती. महायुती सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारची टीका केली आहे. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे राज्याची पिछेहाट होत आहे. राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, असं ट्विट करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी आता टीका केली. चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले, आज मुंबईतले कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, आज नागपूर मुंबई इंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल, पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल, असे अनेक प्रकल्प, मेट्रो आहे, पुण्याची मेट्रो, नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, ही सगळी कामं जी आहेत, आज ठाणे आणि पुण्याचं मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली. वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या, हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी. असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची. पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहे. पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत. आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं, कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं, त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही, गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत, पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत, हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे, नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते, आपल्या राज्याची बदनामी होते, तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे. मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.